पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील तुळजाई कॉलनीमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केलाय। कोयत्याने डोक्यात वार करून वार करणारे पळून गेलेले असं निदर्शनास आलेलं आहे। आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुपारी साधारणतः 2:30च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे। या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाला नवीन थेरगाव हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे। त्या ठिकाणी त्याचे पुढील उपचार चालू आहेत। या संदर्भात पोलिसांना कळवलं असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिलेली आहे। पोलीस तपासामध्ये पुढील माहिती आपल्याला कळेलच। तत्पूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार या तरुणावर वार केल्यानंतर हा तरुण थेरगाव हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत पोहोचला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। कोयत्याचा वार आहे। काही टाके पडल्याची माहिती या ठिकाणी आहे। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केलेले आहेत। थेरगावमधील हेच ते ठिकाण तुळजाई कॉलनीमध्ये ज्या ठिकाणी या तरुणावरती गंभीर वार झालेले आहेत कोयत्याने। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणावर वार करणाऱ्या आरोपीपैकी आरोपी सोहम जाधव याला ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कडलक साहेब यांनी माहिती दिलेली आहे। नेमकं काय आणि कसा प्रकार घडला हे त्या जखमी तरुणाकडून जाणून घेऊयात। आपलं नाव काय? मी विशाल संजय गायकवाड, कामाला मी कंस्ट्रक्शनच्या यावर सुपरवायझर म्हणून काम करतो। एकंदरीत काय घटना काय घडली एकंदरीत? घटना म्हणजे मी गाडी धुत होतो, गाडी मी उन्हात लावली होती, त्याच्यामुळे मी गाडी माझ्या साईडला लावली, पाणी मारत होतो कंस्ट्रक्शन माझ्या लाईन ह्याच्यावरती कामावरती। अचानक पाठीमागमध्ये 7-8 मुलं आले होते। त्यांनी आधी विचारलं पाणी आहे का इथं म्हणून। म्हटलं आहे तिथे जार पलीकडनं पाणी घ्या। ते पाणी प्यायचे आणि हेतून गेले। मी दरवाजा उघडून मी गाडीच्या काचा खाली केल्या, तोपर्यंत पाठीमागून येऊन त्यांनी डोक्यामध्ये कोयता मारला। पण सोहम म्हणून एक पोरगा पडवळनगरमध्येच राहिला, रोहित गायकवाड त्यांचा बारका भाऊ आहे, ते त्यांच्याच सोबतच असतो तो। मागच्या वेळेस पण त्यांनी असंच हे करत होते। त्या काळेवाडी पोलीस चौकीचे भैरट साहेब म्हणून आहेत, त्यांच्या कानावर पण मी हे घातलं होतं। आणि त्यानंतर आता अचानकपणे येऊन डायरेक्ट त्यांनी मारहाण केली। काही पूर्वविमर्शातून झालेला आहे का? काय पूर्वी काही तुमचा वाद झालेला होता? वाद असं काहीच नाही, खूप दिवस झाला कोणाशी वाद नाही, काय नाही, घरकाम एवढंच करतोय। वाद असं काहीच नाही, अचानकपणे येऊन त्यांनी हल्ला केला। त्यांनी हल्ला केला, त्यांची काय नाव माहिती? ते सोहम जाधव म्हणून एक नाव माहिती फक्त मला, ते रोहित गायकवाडचा भाऊ आहे। आणि अजून त्यासोबतचे त्याचे मित्र होते 7-8 जण, ते बाहेरचे पोरं होते त्यांचे। थेरगाव मधले आहे पार्श्वभूमी माहिती? पार्श्वभूमी म्हणजे ते सोहम तो थेरगावच्या तिथलाच, मी जास्त बघण्यात नाही आलं, मार बसल्यामुळे मी पळण्याचं हे केलं डायरेक्ट। आणि ते 7-8 जण पाठीमागनं दगड बिगड हे करत होते, मी मुरमावरनं पळून साईडला गेलो। आता किती वाजता घटना झाली? ठिकाण काय घटनेचं? तुळजाई कॉलनी आहे, बारणे कॉर्नरच्या तिथं आतमध्ये नवीन कॉलनी झालेली आहे, तिथं काम चालू आहे माझं। ते 2:30-3च्या दरम्यान हे झालेलं आहे। जखम जे झाले ते गंभीर जखम आहे, किती टाके पडले काय नेमके डॉक्टरांनी काय सांगितलं? टाके 5-6 टाके पडलेले डोक्यामध्ये, चक्कर वगैरे येते। वार कसं धारदार शस्त्र होतं? काय होतं? कोयता होता, मी स्पष्ट बघितलेला कोयता। त्या सोहमला पण मारताना मी स्पष्ट असं बघितलं, त्यांनी डोक्यात टाकून मी पाठीमागं बघितलं का मग मी तिथनं पळ काढला थोडा। हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सोबत कोण होतं? हॉस्पिटलमध्ये मी कामावरचे कामगार लोक त्यांनी आणलं। काय पोलिसांना माहिती दिली? काय कळाले का? हा, आतापर्यंत मी अजून तर आता सांगितलेलं नाही का, मी डायरेक्ट दवाखान्यात आलो। पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव आणि वाकड सारख्या परिसरामध्ये दिवसा ढवळ्या कोयत्याने एका तरुणावर वार होतात आणि तरुण वार करणारे पसार होतात। अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला आहे। पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो आहे। क्राईम रेट वाढलाय असं लोकांच्या निदर्शनास येतंय। हा जो कोयता गँगचा दहशतीचा प्रकार आहे आणि दिवसा ढवळ्या तरुणांवर वार करून पळून जाण्याचे प्रकार आहेत। यामुळे पोलिसांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। पोलिसांची जरब अशा कोयता गँगवर नाही का, असा थेट सवाल उपस्थित केला जातोय। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।